चैत्र यात्रेसाठी पंढरपुरात भक्तीचा महापूर लोटलाय। जवळपास 3 लाख भाविक पंढरपुरात दाखल झालेत। विठू नामाच्या जयघोषानं पंढरी नगरी न्हाऊन निघालीये। शिखर शिंगणापूरमधून अनेक भाविक शंभू महादेवासाठी कावड घेऊन विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आलेत। तर आता हरिहराची भेट म्हणून आजच्या यात्रेकडे पाहिलं जातंय। संत नामदेव पायरी जवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भरत नागणे यांनी। माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुडी याच भावनेने आज मराठी नववर्षातील पहिल्या असलेल्या चैत्र यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक आज पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी दाखल झालेले आहे। मी आता संत नामदेव पायरी पाशी आहे। या ठिकाणी आपण बघतो की या महाद्वारामध्ये प्रचंड भाविकांची गर्दी झालेली आहे। जवळपास पंढरपूरमध्ये 3 लाख भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे। विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे। एकूणच बघतो की आपण भाविकांच्या मनामध्ये उत्साह आहे। एकूणच पंढरपूरमध्ये भक्तीचा महासागर आलेला आहे, महापूर आलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की भाविकांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेडिंग लावण्यात आलेलं आहे। चैत्र यात्रेच्या निमित्ताने ते नारळ फोडण्यास आणि नारळ विक्रीला देखील बंदी केलेली आहे। त्यामुळे एकूणच आपण बघतो की या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त आहे। भाविकांच्या भक्तीला उधाण खरं तर या ठिकाणी आलेला आहे। एकूणच या सगळ्या सोहळ्यासाठी राज्यभरातून अनेक भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।